नमस्कार, मी संजय वैशंपायन. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपले स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरीतील जनतेनं विचार करून मतदान करावं, नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी, राजेश सावंत यांचं आवाहन. रत्नागिरीचा अभिमान, लांजा गावचे सुपुत्र ॲडव्होकेट सूरज मोरे यांची जिल्हा न्यायाधीशपदी निवड. आणि रत्नागिरी नगर परिषद निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात, 83 नवीन चेहरे निवडणुकीच्या रिंगणात. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. रत्नागिरी शहरातील नागरिकांना मूलभूत गरजा आतापर्यंत मिळाल्यात का, असा सवाल भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केला असून नगरपालिका प्रशासनाच्या आड राज्यकर्त्यांवर जोरदार टीका केली. 2011ला मिलिंद कीर नगराध्यक्ष असताना या शहराचा डीपीआर तयार केला गेला. त्याच्यामध्ये भुयारी गटार योजना त्याच्यामध्ये समावेश होता. पूर्वी राजन साळवी असताना नगराध्यक्ष किर्लोस्कर कंपनीनं त्याचा एक सर्वे केला होता की भुयारी गटार योजना व्हावी, पण त्याच्यानंतरचा काळ गेल्यानंतर मिलिंद कीर साहेबांच्या काळामध्ये तो डीपीआर झाला. माझ्यामध्ये पूर्ण शहराचा डीपीआर झाला. त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी होत्या. 700-700 कोटींचा तो साधारणपणे डीपीआर होता. आता तो डीपीआर झाल्यामुळे नळपाणी योजनेला तेवढी चालना मिळाली पटकन. परंतु आता त्या गोष्टीला 11 पासून 25 आलं, 14 वर्ष होऊन गेली. पुन्हा अजून डीपीआर बदलावा लागणार आहे. तोही 5 वर्षाच्या काळात तयार करू शकले नाहीत. तो करायला पाहिजे होता वास्तविक त्यांनी, कारण शेवटी अनेक गोष्टींची वेळेनुसार कॉस्ट वाढते आणि त्याच्यामुळे भुयारी गटार योजना ही होणं ही कुठली काळाची गरज आहे. कारण प्राथमिक गरजांमध्ये भुयारी गटार योजना ही कर्तव्य म्हणून करणं गरजेचं आहे नगर परिषदचं, आणि त्याच्यामुळे तो भाग झालेला नाही. त्या दृष्टीनं 3 तारखेनंतर या भुयारी गटार योजनेवरच काम करावं लागेल जास्त करून, कारण जर भुयारी गटार योजना झाली तर रस्ते टिकतील. जर गटार व्यवस्थित नसतील तर कितीही रस्ते चांगले करा, शेवटी पाणी जर रस्त्यावर राहिलं तर त्याला खड्डे पडायचेच आहेत. त्याच्यामुळे दरवर्षी पैसे व्यर्थ घालवण्यापेक्षा भुयारी गटार योजनेवर जास्त भर दिला पाहिजे, असं माझं स्वतःचं मत आहे. रत्नागिरी नगरपालिकेची कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेली नळपाणी योजना आजही अर्धवट स्थितीत आहे. ठेकेदाराकडून ती पूर्ण करून न घेता ती ताब्यात का घेण्यात आली, असा आरोप राजेश सावंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. 7/8/2025 मी पत्र दिलं होतं. त्यांनी मला त्याचं उत्तर दिलं. याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत त्यांनी अंतर्भूत केल्यात. परंतु याच्यामध्ये शेवटची एक गोष्ट आहे, 33 नंबरची योजनेची चाचणी देणे. प्रत्येक त्याने दिले कुठे त्याने किती टक्के काम केलं, काय केलं, अनेक गोष्टी कशा केलेल्या नाहीत. आणि ते योजनेची चाचणी देणे याच्यामध्ये त्यांनी सद्यस्थिती काय सांगितले, सदर काम करण्यास ठेकेदाराने पाहणीच्या वेळी नकार दिला असल्याने सदर बाबीची रक्कम अंतिम देयकात प्रस्तावित केलेली नाही. सदर काम करण्यास ठेकेदाराने पाहणीच्या वेळी नकार दिला. या योजनेची पूर्ण पाहणी करून ती योजना ताब्यात घेणं आवश्यक होतं. हे ठेकेदाराचं काम आहे ते पूर्ण करून देणे, पूर्ण सुरळीत काम
पाणी मिळतंय की नाही, कुठल्याही छोट्या छोट्या योजनांमध्ये आपल्याला ते पूर्ण करून घ्यावं लागतं. तरी सुद्धा रत्नागिरी नगर परिषदच्या प्रशासनानं ही योजना ताब्यात घेतली. ही कुठल्या बेसिसवर घेतली? याला जबाबदार कोण आहे? नगरसेवक तिथे नव्हते, नगराध्यक्ष नव्हतं, प्रशासक होता ना. हे कसं काय झालं? त्याची उत्तरं पण कोणतरी दिली पाहिजेत ना. याची उत्तरं कोण देणार? तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी कुठल्या बेसिसवर हे घेतलं ताब्यात योजना? हे लोकांना माहिती तरी आहे का? हायड्रोलिक सर्व्हे जो झाला, हायड्रोलिक सर्व्हेच्या वेळी कोण कोण लोक होती बघायला, आणि तो हायड्रोलिक सर्व्हे करताना किती ठिकाणी पाईप फुटले ते लोकांसमोर आहे. रस्त्यात मध्ये मध्ये पक्षाच्या पाईप फुटलेले आहेत, त्यामुळे झालेले रस्ते खोदायला लागतात. त्याच्यामुळे ह्या संपूर्ण योजनेचा पुनरारावा ह्या 3 तारखेनंतर जे कोण तिथे बॉडी येईल त्यांनी घेतला पाहिजे. कारण पुढच्या 25 वर्षाकरता किंवा 50 वर्षाकरता ह्या योजनेचा साठी पैसे शासनाने दिले होते, ते जनतेचे पैसे आहेत, कोणी येऊ देत. परंतु दुर्दैवानं असं सांगायला लागेल, 5 वर्षांमध्ये आताचे जे काही सत्ताधारी जे आहेत, म्हणजे आता होते, त्यांनी हे पूर्ण करून घ्यायला पाहिजे सगळं 5 वर्षात. ठीक आहे, कोरोना आला होता म्हणून लेट होऊ शकलं, एक कारण आहे, संयुक्तिक कारण आहे. मी असं म्हणणार नाही की प्रत्येक गोष्टीला, परंतु 3 वर्षाची योजना पूर्ण करायची होती, तिला 8 वर्ष होत आहेत, परंतु योजना पूर्ण झाली नाही. हा पाणी योजनेचा एक पहिला भाग. आज रत्नागिरीमध्ये विविध विकास कामांसाठी MIDCच्या माध्यमातून निधी येऊन कामं होत असली तरी 15% रक्कम नगरपालिकेला स्वतः भरावी लागणार आहे. तर एकीकडे रत्नागिरी नगरपालिकेच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या नसल्याचं मत राजेश सावंत यांनी व्यक्त केलं. आता काही ठिकाणी रस्त्यांची कामं चालू आली, अभिनंदन करतो जे कोण करतात त्यांचं. परंतु हे केव्हा झालं की जेव्हा लोक बोंब मारायला लागले तेव्हा. रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण होणं हे आवश्यकच आहे, परंतु लोकांना गरजेचं काय आहे तर ते चांगल्या रीतीनं व्हावं. माझं तर म्हणणं असं आहे की खालचा भाग जो सकल भाग आहे, म्हणजे जिथं पाणी भरतं तिथं खरे छोटे छोटे बोर कॉन्क्रिटीकरण करणं गरजेचं पहिलं होतं. आज हे जरी पैसे शासनाकडनं किंवा सन्माननीय मंत्री महोदयांनी उद्योग खात्याकडनं जरी आणले असतील तरी सुद्धा अनेक गोष्टी करता नगर परिषदेला स्वतःचा काही हिस्सा तिच्यात भरावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा पुतळा झाला, अतिशय चांगली गोष्ट आहे. शिवसृष्टी झाली, अतिशय चांगली गोष्ट आहे. परंतु ह्या गोष्टी करत असताना याची कॉस्ट जर काढली तुम्ही तर त्याच्या 15% रक्कम ही नगर परिषदेला स्वतःची भरावी लागते. कालच एक मी स्टेटमेंट कुठेतरी शिल्पाताईंचं वाचलं, ज्या उमेदवार आहेत, की 89 कोटी रुपयाला नगर परिषद मागे आहे. 89 कोटी रुपये. हे कशामुळे झालं? तर ज्या गोष्टींची आवश्यकता होती की नव्हती हा नंतरचा भाग झाला. पण तुम्ही एखाद्या गोष्टीत 50 कोटी रुपयाचं काम आणताय तर 15% भरायला लागतात. अजून रत्नागिरी शहराच्या नागरी सुविधा पूर्ण झालेल्या आहेत. अशा वेळी वेगवेगळ्या आणखीन गोष्टी करण्यापेक्षा ते पहिल्या गटर, मीटर आणि वॉटर ह्या गोष्टी पूर्ण होणं गरजेचं होतं, त्याच्यावर पैसे खर्च करणं गरजेचं होतं, असं माझं स्वतःचं मत आहे. त्याच्यामुळे हे जे 89 कोटी रुपये जर त्यांचं म्हणणं असेल तर 89 कोटी रुपये कोणाच्या अट्टापोटी गेले हा एक विषय आहे. आणि त्याच्यामुळे माझ्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांचे पगार होताना सुद्धा आज नगर परिषदेची परिस्थिती एवढी वाईट आलेली आहे. पगार होतील, होत आहेत, होत नाहीत, ही परिस्थिती आपण तिथे जाऊन माहिती घेऊ शकता. रत्नागिरी तालुक्यातील लांजा परिसरातील पुनस गावचे सुपुत्र आणि गेल्या 16 वर्षापासून रत्नागिरी जिल्हा न्यायालयात यशस्वी वकिली व्यवसाय करणारे ॲडव्होकेट सूरज सदानंद मोरे यांची मुंबई उच्च न्यायालयामार्फत जिल्हा न्यायाधीशपदी निवड झाली आहे. रत्नागिरी बार असोसिएशनमधून जिल्हा न्यायाधीश म्हणून निवडले गेलेले ते पहिलेच वकील ठरले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाकडून दरवर्षी जिल्हा न्यायाधीश पदासाठी होणाऱ्या पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा
दिवाणी आणि फौजदारी आणि उच्च न्यायालय न्यायाधीशांची प्रत्यक्ष मुलाखत अशा कठीण निवड प्रक्रियेतून उत्तीर्ण होत त्यांनी ही कामगिरी बजावली आहे. साधारण 1 वर्ष चालणाऱ्या या प्रक्रियेतून मार्गक्रमण करत त्यांनी हे पद मिळवलं. ॲडव्होकेट मोरे यांना दिवाणी आणि फौजदारी खटले हाताळण्यात विशेष प्रावीण्य असून कामाच्या अल्प कालावधीत त्यांनी अनेक गरजूंना योग्य न्याय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. आता ते जिल्हा न्यायाधीश म्हणून न्यायदानाचं पवित्र कार्य पार पाडणार असल्यानं त्यांच्या कार्याची दखल जिल्ह्यात अभिमानानं घेतली जात आहे. नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारानं आता चांगला वेग घेतला आहे. या निवडणुकीत बहुतांश पक्षांनी नव्या चेहऱ्यांना अधिक संधी दिली आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक अशा मिळून 33 जागांसाठी 107 उमेदवार रिंगणात आहेत. रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. या निवडणुकीत जुने 24 चेहरे निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्याचबरोबर 83 नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. गतवेळी निवडून आलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांपैकी बहुतांश नगरसेवक शिंदे सेनेमध्ये आहेत. त्यामुळे ज्या माजी नगरसेवकांना उमेदवारी लढवण्याची पुन्हा संधी मिळाली आहे त्यातील बहुतांश उमेदवार शिंदे सेनेचे आहेत. मतदार बदलत असल्यानं आणि युवा मतदार वाढत असल्यानं नव्या उमेदवारांना नगरसेवक पदाची संधी दिली गेली आहे. रत्नागिरीतील 33 जागांसाठी दाखल 107 अर्जांमध्ये 83 चेहरे नवीन आहेत. आता मतदार जुन्या चेहऱ्यांना पसंती देतात की नव्या चेहऱ्यांना संधी देतात हे पुढील आठवड्यात स्पष्ट होणार आहे. नगरपालिका निवडणुकांसाठी प्रचाराची मुदत आता 1 डिसेंबर रात्री 10 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. याआधी प्रचारासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतच वेळ दिला होता. निवडणूक आयोगानं दिलेल्या या निर्णयामुळे सर्वच उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान 2 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत होणार आहे. या मतदानाच्या आधीचा दिवस म्हणजे 1 डिसेंबर रात्री 10 वाजेनंतर सर्व प्रचार बंद होतील. या वेळेनंतर कोणतीही सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास मनाई करण्यात आली असून प्रचाराशी संबंधित जाहिरातींचं प्रसारण, प्रसिद्धी देखील थांबवावी असे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. या निर्णयामुळे उमेदवारांना अतिरिक्त 1 दिवस प्रचाराची संधी मिळणार आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरीतील जनतेनं विचार करून मतदान करावं, नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी, राजेश सामंत यांचं आवाहन. रत्नागिरीचा अभिमान, लांजा गावचे सुपुत्र ॲडव्होकेट सूरज मोरे यांची जिल्हा न्यायाधीशपदी निवड. आणि रत्नागिरी नगर परिषद निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात, 83 नवीन चेहरे निवडणुकीच्या रिंगणात. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.